पण इट्स अ पार्ट यार. जर तुम्हाला कंटेंट क्रिएशन करायचं आहे तर ट्रोलिंग ह्या सगळ्या गोष्टींशी घाबरून होऊच नाही शकणार. म्हणजे 4 लोक काय म्हणतील, हे ओळखीचे लोक काय म्हणतील, हे हे जर विचार करत बसलं तर गाईज तुम्ही म्हणजे काय करूच नाही शकत इन कंटेंट क्रिएशन. ऑब्व्हियसली बाकी सगळ्या गोष्टी तर खूप करू शकता. आणि आता इन डिटेल जाणार होतो या गोष्टीमध्ये मी, की कंटेंट क्रिएशन करायसाठी काय काय लागतं आहे मेंटली, काय काय गोष्टी सोडावं लागतात, काय काय गोष्टीला धरून चालावं लागतं आहे. पण आता लागली आपल्याला भूक, तर आपण ही चर्चा कधी तर नंतर चायवर करू. कुठं तर बाईकिंगवर मस्त GT घेऊन जाऊ बाहेर फिरायला, चायवर ही चर्चा करू. आता जेवण करून घेऊ. रेगुलर बुलाते जा रहे हैं, ऐसा अचानक खेलने नहीं आता. मैं भी बंद कर इसको खेलना. कभी तो भी आते हैं हम भी. बट पूरा हॉट है निकलता. कितने दिन के बाद खेला? अरे बहुत दिन, 6 महीना हुआ रहेगा. नहीं जा रहा तू? नहीं कौन ही नहीं तो बुला तो मेरे को गए तू. बुला चले टाइम पे आया कर. नहीं आता. आज दुकान था ना तो आता था. नहीं उन्होंने वीडियो देख को आया था नहीं जरा. अबे तू कितना हगरा खेले रे? मैं लूंगी कितना जस्ट रिकॉर्ड किया पूरा. क्या बेचता बोलतो. सो गाईज आज खूप दिवसांनी फुटबॉल खेळायला आलो होतो आणि फुटबॉल खेळून झालेलं आहे. आता निघूया आपण घरी. तर आज मॅचमध्ये लक्षात आलं की फिटनेसवर भरपूर काम करावं लागेल आणि डायटिंग वगैरे सुधारावं लागेल. सो आता कंटिन्यू करूया फुटबॉल, जिम आणि हैंडल चेंज करने आता आपले रिजल्ट्स. हैंडल चेंज करने आता. मैं अभी सिटी के लिए रखता. लॉन्ग राइड रहा ना, अलग हैंडल लगाता. इंटरसेप्टर का हैंडल लगाता. सीधा आता वो ऐसा सीधा बैठ सकते. ये झुक के बैठना पड़ता. ये सिटी को सिर्फ ये यूज़ करता है. आलो काका काय नाही, आलो म्हणलं. हां तर आता फुटबॉल खेळून आल्यावर मस्त भूक लागली आहे. वरती जाऊन जेवण करूया आणि मग TV बघत बसूया. तर मित्रांनो, तुम्ही पण जात असता आणि फुटबॉल वगैरे खेळायला जात नसाल तर जात जावा. फिटनेस भरपूर गरजेचं आहे. आज पळापळी करून कळाले मला की खूप थकलो आज मी. डेंजर. तर फिटनेसची खूप गरज आहे. सो सगळ्यांनाच फिटनेसची गरज आहे. सो यू शुड डू सम ॲक्टिव्हिटी. जिम जावा, फुटबॉल जावा किंवा स्विमिंग जावा, रनिंगला जावा, सायकलिंगला जावा, काय पण करा, पण दिवसातनं 1 तास 1.5 तास वेळ काढून फिटनेससाठी कंपल्सरी करायलाच पाहिजे प्रत्येकाने. सो आता आपण घरी पोचलेलो आहे. आता घरचे तर गावाला गेलेत. मस्त काय तर बनवूया, अंडा मॅगी आणि खाऊया. तर आता घाम झालेलं आहे. हे शूज वगैरे ठेवून टाकूया बाहेर. अँड सगळ्यात पहिला तर आंघोळ करून घेऊया आणि मग जेवण करायला बसूया. तर गाईस, थंड पाण्याने आंघोळ करायसाठी मला कंपल्सरी बॉलिवूड गाणे लागतात. तर गाणे लावूया आणि आंघोळ करूया. गाइस, अभी ब्लिंकिट ऑर्डर किया है और अभी करते हैं ब्लिंकिट का अनबॉक्सिंग. तो ये यहाँ पे रखते हैं और एक आपको दिखाता हूँ. सो दिस इज़ अंडे एंड दिस इज़ रियल जूस. ये कांदे आले कांदे आणि हे टमाटे आले टमाटे. अजून काय आहे, अजून काय आणलं.
हो, चार्जर विसरलो होतो, तर चार्जर ऑर्डर करायचं होतं, त्यासाठी हे सगळं मागवलं. चार्जर, ये स्निकर्स. अब होगी आता मस्त अंडा मॅगी बनवू आणि खाऊ. हे आता ठेवायला आपण अंडे उबाळायला. तो गाइस लाइफ में फर्स्ट टाइम शायद से मैं कांदा और टमाटर कट करने वाला हूँ. ये रहा कटिंग औजार. मुझे आपकी कटिंग टेबल की तरह पता नहीं है, इसलिए ये एक कैमरा थोड़ा सीधा करके आपको व्यू अच्छा मिलेगा. और मास्टर शेफ चालू करते हैं. ये खचाक खचाक खचाक. बैक बेंचर बॉयज. तो गाइस मेरी कांदा चिलिंग स्किल्स को रेट करो फ्रॉम -10 to 0. तो शायद से अभी आधा कांदा नहीं, कांदा ज़्यादा लगता है. थोड़ा कांदा मैगी में डालेंगे, थोड़ा कांदा कच्चा खाएंगे. भाई अभी कुछ किया भी नहीं और एक चाकू का कट लग गया. कांदा ने बहुत रुला है. तो मैंने एक रील देखी थी कि ऐसा उल्टा रख के कट करना चाहिए, पर वो अभी याद आई. तो अभी टमाटो चीरेंगे. टमाटो से पहले ये जाई चीरेंगे और ये टमाटो लिया लाल लाल. अरे काय साधेच तर टमाटे ब्लिंकिटवर काय तर खतरनाकच लिहिलं की अव्वाचं 100 टोमॅटो म्हणून गेलं. रेट चांगलं भेटलं, स्वस्त भेटलं. लाईट नाही घेते अजून. हां लाइटिंग इम्पोर्टेंट है फॉर वीडियो. इसको कैसा भी कट करो, ये नहीं रुलाएगा, टेंशन नहीं. कांदा बहुत रुलाया. अब ये भी जाएगा मैगी में. और आओ तुम्हें दिखाता हूँ फर्स्ट टाइम ऐसी विचित्र मैगी देखी होगी. ये देखो इतने बड़े बड़े पीस. कांदे टमाट्याची मॅगी आणि इथे अंडा वाहिला. तर माझं हे आधीपासून करतो मी.
ॲक्च्युली एकच मसाला घालायचा असते एक मॅगीच्या पुढ्यात, पण मी 2 घालत असतो. एक स्टार्टिंगला घालत असतो आणि एक मॅगी होताना घालत असतो. का माहिती नाही. शिट गाईज शिट. चीज ऑर्डर करायचं विसरलो. चीज यार, एवढं मस्त आयटम. हो ऑलरेडी आहे. नाईस. म्हणजे हे बटर आहे पण चालून जाईल. चीज नाही तो क्या हुआ, बटर ही सही. मिनट्स में भर मत देना. खच्चा ये स्टाईल चीज कापणे का किधर अख्ख्या जगात कुठे बघितलं दाखवा मला. चीज मॅगीत घालायला आणि बटर मॅगीत घालायला आणि मग कापायलो. बटर अजून थोडं घालूया आणि अजून थोडं कापूया. ये अमूल बटर गया. आणि आता बटर कट करायची स्टाईल बघा काय स्टाईल. ही स्टाईल बघा. ते मास्टर शेफ जीव द्यावं जीव. ये बटर कटिंग. हा तर गाईज आज खूप दिवसांनी फुटबॉल खेळून आलो आणि मस्त भूक लागली आहे. आत्ता वाजलेत किती 1:35. तर ॲक्च्युली फुटबॉल मॅचच संपलं 12 वाजता. आपलं स्लीप सायकलचे पण लागलेत, तर त्याचं काय तर करायचं इश्यू होता. इश्यू नाही करायचं, सॉल्व करायचं. अख्खं रात्र झोप नाही लागत. कशामुळे सांगू, कशामुळे झोप नाही लागत सांगू. हे बघा, हे सवयीमुळे झोप नाही लागत. तर हे एकच नाही, एनर्जी ड्रिंक, कोल्ड ड्रिंक, तर ते लवकरात लवकर बंद करायचे. मला कळत नाही. म्हणजे फिटनेसवर लक्ष देतो असं तर म्हणू शकणार नाही, पण जिमला जातो, फुटबॉलला जातो आणि मग हे असलं सगळं खातो पितो, काय उपयोग. तर बाकी वर्कआउट तर आहे चांगलं आपलं, फक्त डाएटवर लक्ष द्यायचं. हळूहळू नाही, आता ओव्हर टाईम आहे, लवकरच लक्ष द्यावं लागेल. कारण काय ओव्हर टाईम काय आहे, फुटबॉलमध्ये इफेक्ट करायला, गेममध्ये इफेक्ट करायला, तर ते नको वाटतं. गेम जसं स्कूल डेजमध्ये खेळत होतो, कॉलेज डेजमध्ये खेळत होतो. आता काय वय माझं जास्त नाही आहे, फक्त 25-26 आहे, 26 कंप्लीट आहे. तर तेच ना, आता आधीसारखं फुटबॉल खेळू शकेना, तेवढं जास्त वेळ पळू शकेना. तर आधी अख्ख्या ग्राउंडवर कुठे पण मीच दिसायचो. सो गाईज, लवकरात लवकर आपल्याला तर ट्रेकिंगचं पण हॉबी आहे, काय हेल्थ इश्यू वगैरे येऊ नये, नाहीतर ट्रेकिंग बिकिंग काय करू शकत नाही माणूस. सो लवकरात लवकर हेल्थवर लक्ष देऊया. अँड आता मॅगी रेडी झाली असेल का, 1:37. हां, 15 मिनिट झाले ठेवून, रेडी झाली असेल. मॅगी आणि अंडा बोथ आर रेडी गाईज. या तुम्ही पण घरी जेवायला. आपण तर सुरू करूया. टेस्ट करायची गरज नाही, 10-12 मिनटात रेडी होत असते दरवेळी. यावेळी सुरुवातीच टाईम बघितला नव्हता म्हणून 15 मिनिट ठेवले. सो लेट्स ईट इट. तर मॅगी सर्विंग ना कधी पण तिचं हँडलच भेटून आहे त्याच्यात, पकडून मॅगीचं भोगणं उचलू शकतो असं.
काय म्हणतो त्याला तेच भेटतो पक्कडच भेटेल. एकदा बाहेर बघून येतो मी. भाई काय सिच्युएशन आली आहे माझ्यावर हे बघा. मला लागली आहे जोराची भूक. मॅगी रेडी आहे, अंडा रेडी आहे, पण मला पक्कड भेटलं. वत्त भेटलं काहीतरी भेटलं. देवाची कृपा काहीतरी भेटलं. तर आता तर मी काय म्हणत होतो, अशा भगोनात मॅगी घ्यायची म्हणजे लवकर थंड होत नाही. आणि बाजूचं एक मोठं प्लेट आहे ना, त्याच्यातनं काढणार ना मी बघा. त्याच्यात अंडा बिंडा ठेवणार, त्याच्यातनं जेवढं पाहिजे तेवढं अंडा याच्यात घालणार. एक चाकू घेऊ, अजून लागलं तर कांदा घ्यायला. अँड लेट्स गो गाईज, इट इट. आत्ताच तर दिसलं होतं यार मला. काय दिसलं होतं, मॅगी खायचं चमचा. हां, मॅगी खायचा चमचा म्हणजे कुठला, काटा चमचा. सो ऑब्वियस गाईज. तर आता जाऊया मस्त टी व्ही बघत जेवण करूया, म्हणजे मॅगी आणि अंडा. आणि दोन गोष्टी विसरलो. ते आहे थोडं तिखट आणि थोडं मीठ. थोडं तिखट नाही, आपण बरणीच घेऊन जाऊ आणि मग जेवढं लागलं तेवढं घेऊ. कशी वाटली आयडिया? एक दिवस एवढं ट्रोल होणार आहे ना मी. जेवताना गाईज, मी आज जेवताना रेकॉर्ड करायला तर कम्फर्टेबल नाही आहे. तर हे तुम्हाला दाखवतो मी काय काय खाणार आहे. हे आहे मॅगी, हे आहे 3 अंडे, हे थोडं तिखट मीठ घालणार, त्यानंतर स्निकर्स खाणार, कांदा लागला तर अजून घेणार. सो गाईज, आपण भेटूया आता जेवल्यानंतर. बाय बाय. तो अभी अपना खाना हो गया है. यूट्यूब थोड़ी देर अपन करते हैं, न तो कॉपीराइट आ जाएगा. बंद हो जा. और अभी पीते हैं, एडिटिंग को बैठना है ना इसलिए. कैफीन नॉट रिकमेंडेड बाय मी बट यूज्ड बाय मी, बट आई विल वर्क ऑन इट. सो अभी ये कोक पीते और एडिटिंग को बैठते और आपको ये यूट्यूब वीडियो दिखाते हैं. सो गाइस, हो गया ख़त्म. अब मिलते हैं आपको नेक्स्ट व्लॉग में. स्टे ट्यून्ड. शेयर, सब्सक्राइब, लाइक, डू व्हाटएवर यू वांट. गुड बाय.